पक्षाने जी पण जबाबदारी दिली ती पूर्णपणे मी पार पाडेल आणि येणाऱ्या काळामध्ये कोण पक्ष सोडून जातं आहे काय जातं आहे याच्याकडे लक्ष न देता पक्षवाढीस आपण प्राधान्य देऊ आणि आपल्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे आम्हाला लाभेलच. तसे सर्व मी पक्षाच्या सर्व ज्येष्ठांचे पण आभार मानतो की त्यांनी माझं नाव सुचवलं आणि मला महानगर पदाची जबाबदारी दिली. किती आव्हानात्मक वाटतंय? पक्षाला एका बाजूला गळती सुरू आहे आणि आता तुमच्याकडे युवा चेहरा म्हणून बघितलं आहे आणि ही संधी दिली. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जे लोक पक्ष सोडून जात आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता आपण पक्षाला जे समोर येणारे आव्हान आहे ते पेलण्याची आम्ही क्षमता आहे आणि ज्या प्रकारे आपण सामोरं जाणार आहोत त्या प्रकारे आपण पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणं. आता ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं आहे. तसं साहेबांचं पण मार्गदर्शन राहील त्याप्रमाणे आपण पुढची दिशा ठरवू. या सगळ्या आव्हानांमध्ये एक मोठं आव्हान म्हणजे पक्षाच्या गळतीचं आहे. ते कसं पेलणार आहात? पक्ष गळती कशी रोखणार आहात? पक्ष गळती ही आपण थांबवू शकत नाही. ज्याला जायचं तो जाणार आहे आणि जे आहे ते आता पक्षात एकनिष्ठ आहे. त्यांच्या सर्वांचं मार्गदर्शन करून आपण पक्षाची दिशा ठरवू. अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून आपण शिवसेनेत काम करत आहात. ज्या पद्धतीनं आता युवा सेनेचं काम देखील तुम्ही केलेलं आहे, एक आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं काय नेमकं करायला हवं असं तुम्हाला वाटतं? कशी तयारी असणार आहे? मी लहानपणापासून माझे वडील हे पण शिवसैनिक होते आणि मी लहानपणापासून शिवसेनेचा सगळा प्रवास बघितलेला आहे. त्यामुळं पेलण्याची क्षमता ही आपल्यामध्ये आहे आणि युवा सेनेत पण आदित्य साहेबांच्या मार्गदर्शन असेल, वरुणजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं आहे आणि आता राऊत साहेबांच्या, उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा पक्षवाढीचा एक अजेंडा, जे पक्ष सोडतील जातील त्यांचा काही विषय नाही, जे राहतील आणि जे नवीन येतील आपण त्यांचं मार्गदर्शन करू आणि पक्ष वाढवू. भाऊ, आणखी पण काही लोक पक्ष सोडायच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहात का? हो. काय नेमकी आपली स्ट्रॅटेजी? आजच आपल्या पदाची नियुक्ती झाली आहे. आता सर्वांचं मार्गदर्शन घेऊन आपण सर्वांची चर्चा करू. जे स्वार्थी लोक आहेत ते जातील. ज्यांना कायद्याची भीती आहे, ज्यांना ED CBIची भीती आहे, ज्यांना पदाची लालसा आहे, जे प्रभागात निवडून येऊ शकत नाही, अशांना असं वाटतं की आपण सत्तेबरोबर गेलं पाहिजे, पैसा मिळणार आहे आणि एवढ्या मोठ्या लोभ दाखवल्यानंतर ही मंडळी चालली. परंतु ज्याच्यामध्ये धमक असेल ना तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो. आणि हे सगळे जे आत्ता जे घडते आपल्या ज्या पद्धतीने आपण बघतोय, राजकारणाचा जो चिखल झालेला आहे ते चिखलामध्ये फसण्यासाठी ही सगळी मंडळी जाते असं मला वाटतं. आणि बाळासाहेबांनी निश्चितपणे, मी सांगतो, राजसाहेब असो, बाळासाहेब असो, प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस आम्हाला शिकवलेलं आहे आणि यांना पुन्हा एकदा तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची ताकद निश्चितपणे उद्धव साहेबांच्या माध्यमातून, राऊत साहेबांच्या माध्यमातून, आदित्य साहेबांच्या माध्यमातून आणि मला असं वाटतं राजसाहेबांच्या माध्यमातून दोघांकडूनही मिळेल. साहेब, तुम्ही अनेक वर्ष राजसाहेबांसोबत काम केलं. मनसे स्थापनेच्या वेळेपासून तुम्ही राजसाहेबांबरोबर होता आणि आता उद्धव साहेबांबरोबर आहात. तुम्हाला वाटतं हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर ही सगळी गळती असेल किंवा ह्याच्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण चाललं हे थांबेल, एक ताकद ठाकरेंना मिळेल, शिवसेनेला, मनसेला मिळेल असं वाटतं का? नाही, निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या दोघाही भावांच्या 5 तारखेच्या मेळाव्यासाठी आहे आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. तसाच राजकारणामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची सुरुवात झाली आहे असं मला वाटतं आणि येत्या महापालिका, जिल्हा परिषद आणि मुंबई महापालिकेमध्ये त्याची निश्चितपणे या ठिकाणी ती दाखवली जाईल सोनू, एवढा विश्वास त्या ठिकाणी मला आहे. सुनील बाबूल आणि मामा राजवाडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, ते फरार होते आणि अशा वेळेला त्यांचा भाजप प्रवेश होणार होता. संजय राऊत साहेबांनी ज्यावेळेला हे ट्विट केलं त्यावेळेला भाजपने त्यांचा प्रवेश थांबवला. काय बघताय, कसं बघताय याच्याकडे? नाही, मुळामध्ये सुनील बागुल, मामा राजवाडे यांच्यावर जो काही तो गुन्हा दाखल झालेला आहे तो संपूर्ण शहराला माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने तो वापर झाला, का झाला, हे त्यांनी आत्मपरीक्षण करणं भाग. मामा राजवाडे असो, सुनील बागुल असो, यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण इतक्या वर्ष ज्या पक्षामध्ये काढले त्या पक्षाच्या पद्धतीने अशा पद्धतीने जाणं चुकीचं आहे. तुमच्यावर एखादा क्षुल्लक गुन्हा दाखल होते, आमच्यावर 38-40 केसेस चालू आहेत, मनसेच्या केसेस अजून चालू आहे, शिवसेनेच्या केसेस अजून चालू आहे, तिथं आम्ही कधीच डगमगलो नाही. त्यामुळे हे किरकोळ गुन्ह्यामध्ये तुम्हाला तिथं गवलं काय आणि तुमच्यावर दबाव टाकला काय आणि तुम्हाला मुंबईला बोलवून घेतलं काय आणि तुमचा प्रवेश थांबवला काय, हे आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे.
एका रात्री तुमच्यावर गुन्हा दाखल होतोय, दुसऱ्या रात्री तुम्ही मुंबईला असतात आणि तिसऱ्या रात्री तुमचा प्रवेश होतोय. हे आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे. ही नाशिकची जनता परिवर्तनवादी आहे. ही जनता सगळे बघते कशा पद्धतीने प्रवेश चालू आहे, कशा पद्धतीने माणसं फोडायचं काम चालू आहे, नगरसेवक, आमदार, खासदार, याला उत्तर जनता देईल. तुम्ही आणि सुनील भाऊ समकालीन आहात, तुमचं राजकारण देखील बरोबर चाललंय. हे असं एवढ्या ज्येष्ठ नेत्याने अशा ओलांडोड्या मारणं तुम्हाला तरी अपेक्षित वाटतं? हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं, माझं मत, प्रामाणिक मत आहे. काल आम्ही एकत्र होतो, परवा आम्ही, काल तुमच्यावर केस झाली, आज तुम्ही मुंबईला आहे आणि तुम्ही प्रवेश करताय. या जनतेलाच आश्चर्य सगळ्या गोष्टीचं वाटतंय. तुम्ही शपथीवर सांगताय की नाही आपण पुढे जाणार नाही, काही जाणार नाही. मामा राजवाड्यांच्या बाबतीत तेच झालं, घडलंय. कुठला तरी दबाव निश्चितपणे या मंडळीवर आहे. मामा राजवाडे असो, सुनील बागुल असो, इतर जी मंडळी प्रवेश करताय त्यांच्यावर नक्कीच राजकीय दबाव हा निश्चितपणे आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.